नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासाची साक्ष देणारा कोल्हापुरातला जयप्रभा स्टुडिओ चित्रपटसृष्टीचा वारसा जपणारा हा स्टुडिओ ऐतिहासिक असल्यामुळे राज्य सरकारनं 29 फेब्रुवारी 2012 रोजी अधिसूचना काढून जयप्रभा स्टुडिओचा समावेश हा हेरिटेज 33 दर्जाच्या वास्तूमध्ये केला. पण याच हेरिटेज स्टुडिओची जागा विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओची विक्री. 2 वर्षापूर्वी झाली स्टुडिओची विक्री. हेरिटेज वास्तू असतानाही झाली स्टुडिओची विक्री. व्यवहार रद्द करण्याची कोल्हापूरकरांची मागणी. भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासाची साक्ष असलेल्या कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओचं अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कारण लता मंगेशकर यांच्या मालकीच्या या स्टुडिओची 2 वर्षापूर्वीच विक्री झाल्याचं समोर आलंय. या स्टुडिओचं जतन संवर्धन करण्याची मागणी करत थेट लता मंगेशकर यांना भिडणाऱ्या कोल्हापूरकरांना विक्रीचा थांगपत्ताही न लागता हा स्टुडिओ विकल्यानं एकच खळबळ उडाली आहे. जागेचे तुकडे पाडत विक्री. स्टुडिओच्या विक्रीला विरोध असल्यानं या जागेचे तुकडे पाडण्यात आले. त्यानंतर खरेदीसाठी फर्म स्थापन झाली. 3 ऑक्टोबर 2019 रोजी श्री महालक्ष्मी स्टुडिओ LLP या संस्थेची नोंदणी झाली. पुढच्या 9 महिन्यात जयप्रभाच्या खरेदी विक्रीचा करार झाला. विशेष म्हणजे शिवसेनेच्या माजी आमदारांच्या मुलांसह इतर कोल्हापूरकरांनी जयप्रभाच्या जागेचा व्यवहार केल्याचं समोर आलंय. ज्या संस्थेअंतर्गत ही जागा खरेदी करण्यात आली त्याचे भागीदार कोण आहेत यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. श्री महालक्ष्मी स्टुडिओजचे भागीदार कोण? श्रीकांत राऊत सचिव आणि वटमुक्त्यारदार. ऋतुराज राजेश क्षीरसागर भागीदार. पुष्कराज राजेश क्षीरसागर भागीदार. महेश अमृतलाल बाफना ओसवाल भागीदार. संयम नरेंद्र कुमार शहा भागीदार. हितेश छगनलाल ओसवाल भागीदार. पोपटलाल खेमचंद शहा संघवी भागीदार. राजू रोकडे भागीदार. रौनक पोपटलाल शहा संघवी भागीदार. आदित्यनाथ शेट्टी भागीदार यांचा समावेश आहे. जयप्रभा स्टुडिओ वाचावा म्हणून कोल्हापूरकर मागील 10-12 वर्ष आंदोलन करतायत. मोर्चा, निषेध, कोर्ट कचेरी, न्यायालयीन लढाई त्यांनी लढली. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने केलेले प्रयत्नही जयप्रभाच्या लढ्याच्या इतिहासात आहेत. त्यामुळे छुप्या पद्धतीने स्टुडिओची विक्री झाल्याचं समोर आल्यानंतर कोल्हापूरकर संतप्त झालेले आहेत. ही हेरिटेज वास्तू आहे, ती हेरिटेज राहावी यासाठी जे काय आंदोलन करावे लागेल ते करायचं आमची तयारी आहे. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण ज्या राजकीय लोकांनी हा स्टुडिओ विकत घेतला आहे त्यांना 2000 सालाचं आंदोलन माहिती होतं, 2012 सालाची घटना माहिती होती. ते असताना त्यांनी धाडस केले. हा त्यांचा चुकीचा आणि जनतेला अविश्वासघात केलेला प्रकार आहे. ही वास्तू कोणत्याही प्रकारे तोडफोड करता येत नाही. हे असताना मग खरेदीदस्त झाले कसे, खरेदीदस्त करणारा कोण, त्याच्या संबंधित अधिकारी कोण, प्रॉपर्टी कार्डावर नोंदी करणारा कोण, हे सगळं एक संगणमतानं केलेली ही व्यूहरचना आहे. आणि कोरोना काळात आम्हा नागरिकांना लाठीकाठीचा धाक दाखवून घरात बसवलं आणि जयप्रभा फोटो स्टुडिओ गिळूकृत केला, याचा मी निषेध करतो. दरम्यान शिवसेनेचे माजी आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मात्र मुलांनी केलेल्या या व्यवहाराबद्दल आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलंय. तसंच जयप्रभा स्टुडिओचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासनानं ही खरेदी रद्द करण्यास आपली संमती असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्य शासनानं हा स्टुडिओ विकत घ्यावा यासाठी मी एकनाथजी शिंदे यांना मी स्वतः पत्र देईन की त्यांनी स्टुडिओ विकत घ्यावा. खरं तर या स्टुडिओबाबत कोल्हापूर आणि कोल्हापूरकरांच्या अस्मिता जोडल्या गेलेल्या आहेत. त्यासाठी अनेकदा कोल्हापूरकर रस्त्यावरती उतरले आणि सरकारनं अधिसूचना काढून स्टुडिओला हेरिटेज 33 दर्जाची वास्तू घोषित केली. पण काही कोल्हापूरकरांनी हेरिटेज स्टुडिओच्या जागेची खरेदी करणं म्हणजे दुर्दैवच म्हणावं लागेल. आता स्टुडिओ खरेदी विक्रीचा व्यवहार कायद्याच्या चौकटीत जरी असला तरीही ज्या हेतूनं हा स्टुडिओ बांधला गेला, भालजी पेंढारकर यांनी ज्या हेतूनं लता मंगेशकर यांना स्टुडिओ दिला, तो हेतू मात्र खरेदी विक्री करून साध्य होणार नाहीये. त्यामुळेच हा ऐतिहासिक वारसा जपावा अशी मागणी होती आहे. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.
तर या जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याचं समजताच कोल्हापूरकर आक्रमक झालेत आणि या स्टुडिओच्या विक्रीचा व्यवहार रद्द करून तो केवळ चित्रीकरणासाठी राखीव ठेवावा अशी मागणी करत चित्रपट महामंडळाचं आजपासून साखळी उपोषण सुरू होतंय. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलांचा स्टुडिओ विकत घेण्यामध्ये सहभाग असल्याचं पुढे आलंय आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात सुद्धा संताप व्यक्त होतोय. संस्थानकालीन असलेला हा स्टुडिओ नंतर लता मंगेशकर यांच्या मालकीचा झाला आणि त्यावेळी सुद्धा त्यांनी याची विक्री करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो कोल्हापूरकरांनी हाणून पाडला. मात्र कोल्हापूरकरांना अंधारात ठेवत अखेर या स्टुडिओची विक्री झाल्याचं पुढे आलंय. या संदर्भात अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत कोल्हापुरातून जोडले गेलेत. ज्ञानेश्वर, एकतर ही सगळी विक्री झाल्याचं ज्यावेळेला कोल्हापूरकरांच्या लक्षात आलं, काय प्रतिक्रिया आहेत? चालता बोलता इतिहास आहे आणि त्यामुळे त्याचं जतन आणि संवर्धन व्हावं यासाठी कोल्हापूरकरांनी वारंवार लढा दिला होता. आणि ज्यावेळी काल ही बातमी समोर आली की माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलांनी भागीदारीमध्ये हा स्टुडिओ खरेदी केला, त्यावेळी कोल्हापूरकरांनी संतप्त अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. हा स्टुडिओ चित्रीकरणासाठीच केवळ राखीव व्हावा अशा पद्धतीची मागणी आता कोल्हापूरकरांची आहे आणि त्याचमुळे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने सुद्धा या व्यवहाराला विरोध करत हा व्यवहार रद्द करून हा स्टुडिओ केवळ चित्रीकरणासाठी राखीव असावा अशा पद्धतीची मागणी करत आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. खरं तर वारंवार ज्यावेळी लता दीदींनी सुद्धा हा स्टुडिओ ज्ञानेश्वर, आणि त्यासाठीच कोल्हापूरकर आज साखळी उपोषणाला बसतायत. स्टुडिओच्या विक्रीचा व्यवहार रद्द करावा अशी मागणी त्यांची आहे आणि हे साखळी उपोषण नेमकं कसं असणार आहे, कोण कोण या उपोषणाला बसणार आहे, या संदर्भात देखील आपण अपडेट घेत राहूच. चित्रपट महामंडळाची मागणी आहे की ही विक्री आणि जो व्यवहार झालेला आहे तो रद्द करावा. जयप्रभा स्टुडिओच्या विक्रीचा व्यवहार रद्द करावा आणि जयप्रभाच्या विक्री विरोधात आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात होते. कोल्हापुरामध्ये चित्रपट महामंडळाकडून आजपासून साखळी उपोषण केलं जातोय. जयप्रभा स्टुडिओच्या विक्रीचा व्यवहार रद्द करा यासाठी कोल्हापूरकर वेळोवेळी यासाठी आक्रमक झालेले आहेत. जयप्रभा स्टुडिओ विकला जाऊ नये यासाठी आणि म्हणूनच या आता कोल्हापूरकरांच्या वतीनं चित्रपट महामंडळाच्या वतीनं साखळी उपोषण केलं जात आहे, कारण जयप्रभा स्टुडिओच्या विक्रीचा व्यवहार झाल्याची माहिती मिळताच या व्यवहाराविरोधात उपोषणाला बसतायत चित्रपट महामंडळाचे काही सदस्य. आजपासून हे साखळी उपोषण कोल्हापुरात सुरू होतंय. स्टुडिओच्या विक्रीचा व्यवहार रद्द करा अशी थेट मागणी त्यांनी केलेली आहे. तर या जयप्रभा स्टुडिओच्या वादासंदर्भातच मोठी घडामोड समोर येते, ती म्हणजे जागेच्या बदल्यात जागा दिल्यास स्टुडिओची जागा हस्तांतरित करण्यास राजेश क्षीरसागर यांच्या मुलांना तयारी दर्शवल्याची माहिती मिळते. आणि या संदर्भात राजेश क्षीरसागर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिलंय. जयप्रभा स्टुडिओच्या मुलांनी केलेला खरेदी व्यवहार हा राजेश क्षीरसागर यांच्या अंगलट आलेला आहे आणि खरेदी व्यवहाराच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. यानंतर क्षीरसागर यांनी हे पत्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. पुन्हा जाऊयात कोल्हापुरातून. ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, आणि ज्यावेळेला आता राजेश क्षीरसागर यांच्या अंगलट हा व्यवहार येतोय हे कळल्यानंतर आता त्यांनी काय पर्याय शोधून काढलाय आणि तो पर्याय एकनाथ शिंदे यांच्या समोर ठेवलाय का, काय आहे तो? श्वेता, खरं तर हा स्टुडिओ खरेदी केल्याची ज्यावेळी कोल्हापूरमध्ये बातमी कळाली त्यावेळी कोल्हापूरकरांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केला. त्यामुळे राजेश क्षीरसागर कुठेतरी बॅकफुटवर गेल्याचं पाहायला मिळते आणि मुलांनी केलेला हा व्यवहार आपल्याला माहीत नसल्याचा त्यांनी खुलासा केला असला तरी दुसऱ्या बाजूला त्यांनी खुद्द एकनाथ शिंदे यांना पत्र व्यवहार केलेला आहे आणि हा स्टुडिओ शासनाला परत देण्याची आमची तयारी आहे, अर्थात मुलांची तयारी आहे, त्यांच्या फर्मची तयारी आहे आणि त्यामुळे हा स्टुडिओच्या बदल्यात जर आम्हाला दुसरी जागा दिली तर हा स्टुडिओ आम्ही शासनाला देण्यास सहमत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे सुद्धा नेमकी याबाबतची काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण अखेर हा व्यवहार झालेला आहे. लता दीदींच्या निधनानंतर हा सगळा व्यवहार आहे तो आता समोर आलेला आहे. त्यामुळे लता दीदी सध्या हयात नाहीत आणि त्यानंतर या व्यवहाराचं नेमकं आता काय होणार हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे, कारण अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सुद्धा या
एकूणच प्रक्रियेच्या विरोधात आता आंदोलन करताना पाहायला मिळते. आजपासून त्यांनी साखळी उपोषण आहे ते सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे या स्टुडिओबाबत सरकारवरती सुद्धा आता दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे तो कोल्हापूरकरांचा आहे आणि असंख्य कोल्हापूरकर आजपासून या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे एकूणच आता शासनाची सुद्धा भूमिका यामध्ये महत्त्वाची असणार आहे, कारण हा व्यवहार रद्द व्हावा आणि हा केवळ चित्रीकरणासाठी स्टुडिओ खोलावा अशी कोल्हापूरकरांची भावना आहे. कारण चित्रपटसृष्टीचा चालता बोलता इतिहास म्हणून या स्टुडिओकडे पाहिलं जाते. अगदी राजाराम महाराजांच्या काळापासून भालजी पेंढारकर ते लता मंगेशकर यांच्या काळापर्यंत अनेक या ठिकाणी चित्रपटांचे चित्रीकरण झालं. अगदी दादा कोंडके यांचे सिल्वर ज्युबिलीचे चित्रपट होते, 9च्या 9 चित्रपट या ठिकाणी चित्रित झाले होते आणि त्यामुळे या स्टुडिओला एक विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि त्यामुळे हा स्टुडिओ वाचला पाहिजे, त्याचं जतन आणि संवर्धन केलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी कोल्हापूरकरांची आहे. आणि लता दीदीनं सुद्धा कोल्हापूरकरांनी थेट विरोध दर्शवला होता. ज्यावेळी त्यांनी हा स्टुडिओ विक्रीचा प्रयत्न केला होता त्यावेळी कोल्हापूरकर त्यांना सुद्धा भिडले होते आणि आता तर कोल्हापूरच्याच या व्यक्तीनं आहे तो स्टुडिओ खरेदी केलेला आहे. खरं तर राजेश क्षीरसागर ज्यावेळी या जयप्रभाच्या लढ्यामध्ये सहभागी होते आणि त्यांनीच सुद्धा हा सगळा कोल्हापूरकरांना अंधार ठेवून त्यांच्या मुलांच्या मार्फत हा व्यवहार केलाय आणि त्यामुळे त्यांना सुद्धा या एकूणच संदर्भात संतापाचा सामना आहे तो कोल्हापूरकरांच्या करावा लागतोय. त्यामुळे राज्य सरकार आता नेमकी काय भूमिका घेणार आणि राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदेनं जे पत्र दिलेलं आहे त्यावर एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री म्हणून काय निर्णय घेणार हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. श्वेता, बरोबर. ज्ञानेश्वर, आणि यासाठी जे कोल्हापुरात साखळी उपोषण सुरू होतंय ते नेमकं कोणत्या ठिकाणी चित्रपट महामंडळासोबतच सर्वसामान्य कोल्हापूरकर सुद्धा असणार आहेत का त्यामध्ये, ते आपला विरोध यातून दर्शवतील? जयप्रभा स्टुडिओच्या दारामध्येच हे आंदोलन होणार आहे आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळानं ज्यावेळी हा खरेदी विक्रीचा व्यवहार समोर आला त्यानंतर तातडीनं बैठक घेतली. सर्व संचालकांनी या व्यवहाराला विरोध केलाय आणि त्या बैठकीमध्येच हा निर्णय झाला की आजपासून साखळी उपोषण सुरू करायचं आणि जोपर्यंत हा स्टुडिओ चित्रीकरणासाठी मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण कायम ठेवायचा असा इरादा या बैठकीमध्ये झाला आणि त्यानुसार आजपासून जयप्रभा स्टुडिओच्या दारामध्येच हे आंदोलन होताना पाहायला मिळते. कालपासूनच सोशल मीडियावरती या आंदोलनाबाबतची आहे ती निमंत्रणं पाठवण्यात येत आहेत आणि समस्त कोल्हापूरकर या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढवून सरकारवरती हा व्यवहार रद्द करण्यासाठीचे दबाव आहे तो दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न कोल्हापूरकरांचा आहे आणि या लढ्यामध्ये आता कोल्हापूरकर यशस्वी होतात का हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. श्वेता जी, हे सगळं प्रकरण नेमकं कशा पद्धतीने समोर आलं की राजेश क्षीरसागर यांच्या मुलांकरवी हा स्टुडिओ खरेदी होऊन तो विक्रीचा जो काही घाट घातला गेला, काय संपूर्ण हे प्रकरण समोर कसं आलं? श्वेता, खरं तर जयप्रभा स्टुडिओची 13 एकरची जागा होती आणि या जागेपैकी 10 एकर जागा लता दीदींनी यापूर्वीच ती एका विकसकाला विकली होती आणि त्यानंतर जे स्टुडिओचे अवशेष होते ती 3 एकरची जागा होती आणि या 3 एकर जागेवरती ज्यावेळी त्याची पडझड करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी हा सगळा प्रकार उघडकीला आणि त्यावेळी जागृत कोल्हापूरकरांनी हा संपूर्ण खरेदी विक्रीचा व्यवहार आहे त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र केवळ 3 एकर जागा कोल्हापूरकरांना वाचवता आली आणि त्यानंतर कोल्हापूरकरांनी या स्टुडिओचा समावेश आहे ते हेरिटेज वास्तूमध्ये केला आणि त्यामुळे हा स्टुडिओ काही अंशी वाचला गेला होता. हे सगळं प्रकरण आहे ते उच्च न्यायालयापर्यंत गेलं होतं. मात्र कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळी सगळे लोक घरामध्ये बसली होती, लॉकडाऊनचा काळ होता, त्यावेळीच हा सगळा खरेदी विक्रीचा व्यवहार पुढे आला. सुमारे 2 वर्षापूर्वी एक फर्म स्थापन करून आणि त्यानंतर या फर्मला 9 महिने पूर्ण झाल्यानंतर लता दीदींच्या मार्फत हा स्टुडिओ आहे तो या फर्मने खरेदी केला. उषा मंगेशकर यांची या खरेदी दस्तावरती वटमुक्त्यार म्हणून सही आहे आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या 2 मुलांचा या खरेदीमध्ये सहभाग आहे. ते ही 2 मुलं यामध्ये भागीदार असल्याचं उघड आहे आणि त्यानंतर आता लता दीदींच्या निधनानंतर ज्यावेळी जयप्रभा स्टुडिओमध्ये लता दीदींचं स्मारक करावं असा मुद्दा ज्यावेळी पुढे आला आणि त्यावेळी ज्यावेळी खोलात जाऊन याची माहिती घेण्यात आली त्यावेळी मात्र हा स्टुडिओ लता दीदींच्या मालकीचा नसून तो विकला गेला असल्याचं समोर आलं आणि त्यामुळे एकच संतापाची लाट आहे ती कोल्हापूरकरांच्या मध्ये पसरल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळेच कोल्हापूरकरांनी जयप्रभा वाचवण्याचा पुन्हा एकदा लढा उभा केला आहे आणि या लढ्याला आता कोल्हापूरकरांना कितपत यश येतं ते आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ज्ञानेश्वर, खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर मुंबईतल्या छत्रपती शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिथे लता दिदींचं स्मारक करण्यात यावं अशी मागणी झाली. या मागणीनं नाराज झालेल्या परिसरातील रहिवाशांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेलं मुंबईतलं छत्रपती शिवाजी पार्क मैदानाचा हा वाद नेमका काय आहे तो देखील जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. शिवाजी पार्क दादर माहीमकरांसाठी हक्काचं आणि भावनिक नातं असलेलं मैदान. महाराष्ट्राच्या इतिहासातल्या अनेक महत्त्वाच्या क्षणांचा शिवाजी पार्क साक्षीदार आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठीचा लढा असो, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असो किंवा मग वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या सभा असो, शिवसेनेचा जन्मसुद्धा याच मैदानात झाला. 27 एकरांचं हे मैदान मुंबईच्या मुख्य शहर भागातलं सर्वात मोठं मैदान आहे. 1925 साली महानगरपालिकेनं जनतेसाठी हे मैदान खुलं केलं होतं. त्यावेळेला या मैदानाचं नाव माहीम पार्क असं होतं. 1927 साली या मैदानाचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून शिवाजी पार्क असं झालं. अनेक ऐतिहासिक घटनांची साक्ष देणारं हे मैदान वेगळ्याच कारणानं चर्चेत आलंय. आधी अंत्यसंस्कार करायचे आणि नंतर स्मारकाची मागणी करायची, या अशा प्रकारांमुळे परिसरातल्या रहिवाशांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. प्रेयर अशी केली आहे माननीय उच्च न्यायालयांकडे की इथून पुढे आतापर्यंत जी झालं आपल्या सर्वांना माहिती आहे, इथून पुढे कोणत्याही प्रकारचे VVIP असेल की कोणी अंत्यसंस्काराचे कार्यक्रम अंत्यसंस्कार या ठिकाणी होऊ नयेत. अंत्यसंस्कार झालं की पुढच्या लगेच दुसऱ्या दिवशी आता आपण बघतो तसं स्मारकाची मागणी येते. त्याला मग राजकीय रेफरन्स असतात, काही शासकीय रेफरन्स असतात आणि मग महानगरपालिका पण म्हणते आम्हाला इमर्जन्सी सुरक्षा व्यवस्था VVIP मुवमेंट आहे, पंतप्रधान येणार, राष्ट्रपती येणार, मुख्यमंत्री येणार, आम्हाला मोकळ्या मैदानामध्ये आम्ही कार्यक्रम करतो आहोत. तर अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर काय करायचं ह्याची पूर्वव्यवस्था महानगरपालिकेने करून ठेवावी. बेलवाडे यांच्या आधी सुद्धा इथल्या VCOM ट्रस्टनंही 12 वर्षांपूर्वी याचिका केली होती. शिवाजी पार्क मैदान खेळाव्यतिरिक्त कोणत्याही अन्य गोष्टींसाठी वापरलं जाऊ नये अशी मागणी त्यांनी केली होती. सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. मैदान राहिले नाहीत मुंबईमध्ये पहिलेच, तर प्लेयर जाणार कुठे? रिझर्व बांधलं की आपला त्रास आहे पुढे. त्यामुळे आम्ही हे विचार करतो की हे नाही झालं तेवढं चांगलं आहे. तुम्हाला बांधायचं आहे, तुम्हाला एक हे द्यायचे, श्रद्धांजली वगैरे द्यायचे, कुठे दुसरी जागा बघा, समुद्र आहे तिकडे बांधा, कुठे दुसऱ्या जागेवर बांधा. मैदान जे आहे ते मैदान ठेवा. शिवाजी पार्क मैदान 45 दिवसांसाठी खेळांव्यतिरिक्त राखीव ठेवण्यात आलेलं आहे, ज्यात 14 आणि 15 जानेवारी असे 2 दिवस बालदिनाच्या कार्यक्रमांसाठी, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी 10 दिवस राखीव, 1 मे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी 5 दिवस राखीव, गणेश विसर्जन पार्किंगसाठी 3 दिवस राखीव, 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमासाठी 7 दिवस राखीव, दसरा मेळावा, जगन्नाथ रथयात्रा, मराठी भाषा दिन, गुढीपाडवा इत्यादी कार्यक्रमांसाठी 7 दिवस राखीव, प्रसंगानुरूप शासन निश्चित करून दिलेल्या कार्यक्रमांसाठी 6 दिवस राखीव. याच प्रसंगानुरूप शासन निश्चित करून दिलेल्या कार्यक्रमांसाठीच्या 6 दिवसांचा आधार घेत हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार झाले. आमच्या अंगणात कुणाला जाळलं तर कसं चालेल असा संतप्त सवालही काही रहिवासी करतायत. ठीक आहे, बाथरूममध्ये झालं, आदर आहे, त्यांनी केलं. लता मंगेशकरांचं झालं तर ही प्रथा पडू नये म्हणून म्हणजे जे PI दाखल केलं खूप सुंदर केलं. कोणतरी हा पुढाकार घ्यायला हवा होता आणि ते प्रकाशजींनी घेतलं. केवळ अंत्यविधीच नव्हे तर शिवाजी पार्क मैदानाच्या बाजूला असलेले क्लब, मंदिरं, जिमखाना, ओपन जिम, स्काउट गाईड यांचं अतिक्रमणही धोकादायक असल्याचं रहिवासी सांगतात. शिवाजी पार्क मैदानात स्मारक आणि अंत्यसंस्कार केले जाऊ नयेत अशी मागणी रहिवासी करतायत. त्याच दृष्टीनं रहिवासी आता न्यायालयात गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र रहिवाशांची अजून एक मागणी समोर येताना आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे शिवाजी पार्क मैदानाच्या आजूबाजूला जे असलेले क्लब, मंदिरं, ओपन जिम, आजी आजोबा उद्यान या बाबतीतही नागरिकांचा रोष जो आहे हा मोठ्या संख्येनं होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबईला क्रिकेटची पंढरी बनवण्यामध्ये शिवाजी पार्क मैदानाचं मोठं योगदान आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकरनं याच मैदानात क्रिकेटचे धडे गिरवले होते. क्रिकेट सोबतच इथे अनेक खेळाडू हे मल्लखांब, टेनिस आणि फुटबॉलचाही सराव करतात. त्यामुळं
शिवाजी पार्कचं हे वैशिष्ट्य जपलं जावं अशी इथल्या रहिवाशांची मागणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढची बातमी आहे. किराणा दुकान आणि मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला, पण या निर्णयाला भाजपनं कडाडून विरोध केला. अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकरच मुंबईमध्ये होणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून पूर्वसंध्येला चहापानाचं निमंत्रण दिलं जात असतं. दरम्यान याच मुद्द्यावरून भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी टीका केली आणि अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाऐवजी वाईन ठेवावी असा उपरोधिक टोला भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांनी लगावलाय. सरकारनं वाईन विक्रीचा निर्णय मागे घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला. दरम्यान जर शेतकऱ्यांचा इतकाच पुळका असेल तर त्यांच्या द्राक्षाला जास्त भाव द्या असंही लोणीकर म्हणाले. अधिवेशनामध्ये वाईन दारू नाही तर मंत्रिमंडळाला चहापानाच्या ऐवजी हाच कार्यक्रम करायला हवा. म्हणजे हे सरकार विनाशकाले विपरीत बुद्धी. हा निर्णय सरकारने मागे घ्यावा नसता आम्ही विधानसभेचं कामकाज होऊ देणार नाही. सुपरमार्केटमधील वाईन विक्रीच्या निर्णयावरती यापूर्वीच सरकारनं हरकती आणि सूचना मागवल्या असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. तसंच अण्णा हजारेंनी आपलं उपोषण मागे घ्यावं यासाठी सचिव वत्सला नायर यांना भेटायला पाठवल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. अहो त्यांनी त्यांची भूमिका मांडली ना बाबा. आता हरकती आम्ही मागवतोय ना, कुणाचं काय, कारण कदाचित जे द्राक्ष बागायतदार आहे त्यांचं वेगळं मत असू शकतं, तुमचं पत्रकार म्हणून वेगळं मत असू शकतं, इतरांचं पण वेगवेगळं मत असू शकतं. त्याच्यात दोन्ही बाजू आहेत आणि शेवटी अशा पद्धतीचे निर्णय घेत असताना सगळ्यांचं मत जाणून घेऊन हरकती घेऊनच पुढचा यथायोग्य निर्णय घेतला जातो. आम्ही आमच्या परीनं त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. अधिकारी वेगवेगळे जात आहेत. माझ्या माहितीप्रमाणे नाशिक विभागीय आयुक्त देखील काल का आज जाणार होते, तेही जाणार होते आणि इतर पण वत्सला नायर त्या स्वतः महिला आहेत आणि प्रधान सचिव आहेत ह्याच्यात, त्याही जाणार आहेत. अशा पद्धतीनं प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं पुण्यामध्ये निधन झालं. वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बजाज उद्योग समूहाला मोठं करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. 2001 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. मागील वर्षीच त्यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. जवळपास 5 दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा अगदी यशस्वीपणे सांभाळली. त्यामुळे आता राहुल बजाज यांच्या निधनानं उद्योगनगर पिंपरी चिंचवडवरती शोककळा पसरली. पिंपरीतील याच बजाज प्लांटमध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. पिंपरी चिंचवडमधून आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेलेत. गोविंद, बजाज यांचं पार्थिव ज्या ठिकाणी ठेवलं जाईल अंत्यदर्शनासाठी आणि मग एकूणच काय माहिती द्याल याबद्दल? श्वेता, उद्योगनगरी अशी ओळख जी या शहराला मिळालेली आहे ती बजाज असेल किंवा टाटा असेल असे मोठे उद्योगपती इथे आले, रोजगाराची मोठी संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आणि त्यानंतर या शहराचं ओळख जी आहे ते उद्योगनगरी म्हणून अशी जगभर पसरली. आता मी जिथे उभा आहे तो बजाजचा मदर प्लांट म्हणजे पहिला कारखाना त्यांनी आकुर्डी, पिंपरी चिंचवड शहरातल्या आकुर्डीमध्ये स्थापित केला होता आणि 1965 मध्ये 18,000हून अधिक कामगारांना त्यांनी काम दिलं होतं आणि त्यामुळे आपण बघितलं की कामगार केंद्रित काम करणारे हे उद्योगपती होते, अत्यंत संवेदनशील होते. इथे त्यांचं पार्थिव ठेवलं जाणार आहे ते हे स्थळ आहे. आपला सर्वाधिक काळ व्यतीत केलेला आहे आणि त्यामुळे इथे त्याच्या अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाणार आहे. 11 वाजता साधारण त्यांचं पार्थिव शरीर इथे आणलं जाईल आणि त्यानंतर दुपारनंतर त्यांना पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती मिळते आहे. इथे अनेक मान्यवर येतील आणि त्याचबरोबर जे इथे प्लांट आहेत म्हणजे चाकणला आहे, आकुर्डीला आहे, तिथले जे वर्कर्स आहेत ते सुद्धा इथे येत आहेत.
आत्ता जर बघितलं तर याच ठिकाणी त्यांचं जे शरीर आहे ते ठेवलं जाईल. राहुल बजाज अत्यंत संवेदनशील होते यासाठी की ते संकट काळ असू देत किंवा सरकारी धोरणं असू देत यावर आपली स्पष्ट प्रतिक्रिया द्यायची. आणि कोरोनाच्या काळात त्यांनी 100 कोटीची भरीव मदत केली होती. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे व्यापार उद्योगपती होते आणि त्यांचं एक जिव्हाळ्याचं नातंही होतं. जी गोविंद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. अर्थात थोड्याच वेळात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आकुर्डीमध्ये ठेवलं जाणार आहे आणि त्यासाठीचीच ही पूर्वतयारी तिथे सुरू आहे. तर राहुल बजाज यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. यशस्वी उद्योजक राहुल बजाज यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. राहुल बजाज यांच्यासोबत माझे व्यक्तिगत संबंध होते. राहुल बजाज यांचं उद्योग जगतात महत्त्वपूर्ण योगदान होतं. राहुल बजाज यांच्या आत्म्याला शांती लाभो, हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबाला मिळू दे, असं ट्विट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं. त्यांच्या कालखंडाच्या नंतर दुसरी फेरी या देशामध्ये जी उभी झाली आणि त्यांनी आधुनिक दृष्टिकोन ठेवून औद्योगिकरणामध्ये प्रचंड लक्ष घातलं. त्या मालिकेमध्ये राहुल बजाज यांचा उल्लेख हा प्रकर्षाने करावा लागेल. अतिशय दुःखद बाब आहे. राहुल बजाज हे ज्या बजाज ग्रुपचे प्रमुख होते किंवा ज्या बजाज घराण्यातले होते, या घराण्याचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील एक मोठं योगदान आहे. जमनालाल बजाज असतील आणि त्याच्यानंतरचा हा सगळा परिवार, गांधीजींशी या परिवाराचं अतिशय निकटचं नातं होतं. कदाचित गांधीजी वर्धेला आले याचं एक कारण हा परिवार देखील होता आणि देशाच्या एकूण उत्पादन क्षमतेमध्ये एक मोठं कॉन्ट्रीब्युशन हे बजाज समूहाने त्या ठिकाणी दिलेलं आहे. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. नमस्ते महाराष्ट्रमध्ये आता बातमी आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. मुंबई नागपूर बुलेट ट्रेनचा DPR या महिन्याच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये येईल, असं दानवे यांनी सांगितलं. त्याचसोबत समृद्धी महामार्गानं बुलेट ट्रेन यावी यासाठी प्रकल्प अहवाल तयार करत असल्याचंही दानवेंनी सांगितलं. मुंबई नागपूरचा जो DPR आहे, साधारणतः या फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो आमच्याकडे येईल. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग आहे आणि या समृद्धी महामार्गानेच बुलेट ट्रेन यावी अशा प्रकारचा प्रकल्प अहवाल आम्ही बनवतो. ऑलरेडी राज्य सरकारकडे जमीन उपलब्ध आहे आणि साधारणतः 30% जमीन याच्या व्यतिरिक्त अजून घ्यावी लागते. त्यामुळं कुठं स्टेशन होणार, किती वेळेत ही रेल्वे येणार, याची कॉस्टिंग काय असणार, अशा प्रकारचा जो प्रकल्प अहवाल आहे तो या महिन्याच्या शेवटी किंवा मार्चमध्ये आपल्याकडे येईल. या बुलेट ट्रेनची काय वैशिष्ट्ये आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबई ते नागपूर 766 किलोमीटरचं अंतर आहे. 350 किलोमीटर प्रति तास वेगानं ही बुलेट ट्रेन धावेल. समृद्धी महामार्गाला समांतर असा हा रेल्वे मार्ग असेल. इगतपुरीपासून मुंबईपर्यंतचा मार्ग बदलणार. 70% जागेचं यापूर्वीच अधिग्रहण झालेलं आहे आणि उर्वरित 30% जागेचं अधिग्रहण हे लवकरच होणार आहे. NHSRCL हा प्रकल्प बनवणार असून यासाठी खर्च जवळपास 1 लाख कोटी रुपये येणार आहे. 10 जिल्ह्यांमधून ही बुलेट ट्रेन जाणार आहे आणि सर्व महत्त्वाच्या स्थानकांवरती थांबेल. दुसरीकडे मुंबई ते नवी मुंबई या दरम्यानचा प्रवास सुद्धा आणखी सुसह्य होणार आहे. येत्या 17 तारखेला वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल हे या सेवेचं उद्घाटन करणार आहेत. या वॉटर टॅक्सी सेवेमुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होईल.
गेल्या काही वर्षात केंद्र सरकारनं जलमार्ग प्रकल्पातून या प्रस्तावाला वेग मिळाला आणि हा प्रकल्प केंद्रीय संस्था मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि राज्य सरकारच्या महाराष्ट्र सागरी मंडळ आणि सिडकोच्या संयुक्त विद्यमानं सुरू होणार आहे. या वॉटर टॅक्सी सेवेमध्ये वॉटर टॅक्सीसाठी 3 मार्ग निश्चित करण्यात आलेले आहेत. यामध्ये माझगाव डोमेस्टिक क्रूज टर्मिनल ते बेलापूर असा एक मार्ग असणार आहे. दुसरा मार्ग आहे बेलापूर ते एलिफंटा लेणी आणि तिसरा मार्ग बेलापूर ते जेएनपीटी, सेवा मांडवा, रेवस आणि कारंजापर्यंत तो वाढवला जाणार आहे. तर जलवाहतुकीसाठी 4 खासगी कंपन्यांना कंत्राट देण्यात आलंय. माझगाव ते बेलापूर या मार्गाचं भाडं असणार आहे 290 रुपये आणि महिन्याचा पास 12,000 रुपयांना मिळणार आहे. हे 40 ते 50 मिनिटात हे अंतर पूर्ण होणार आहे, हा प्रवास पूर्ण होणार आहे. तर बेलापूर ते एलिफंटा केव्ह रिटर्न भाडं 825 रुपये असणार आहे. माझगाव ते बेलापूर स्पीड बोटनं भाडं असणार आहे 800 ते 1200 रुपये आणि हा प्रवास 25 ते 30 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. तर असे हे 3 मार्ग आणि त्यासाठीच असणारं तिकीट भाडं. पुढची बातमी. एका टनेलचं काम सुरू असताना जमीन खचली आणि 5 कामगारांना वाचवण्यात यश आलं. 4 कामगारांचा शोध अजूनही सुरू आहे. नर्मदा प्रकल्पाचं काम सुरू असताना ही घटना घडली. मध्य प्रदेशातल्या कटनीतली ही दुर्घटना आहे. एनडीआरएफ कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घटनेची माहिती घेतली आणि जखमींना योग्य उपचार देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. मध्य प्रदेशातली ही घटना आणि तिथे टनेलचं काम सुरू असताना जमीन खचली आणि यामध्ये काही कामगार जखमी झालेले तर काही बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरू आहे. नर्मदा प्रकल्पाचं काम सुरू असताना मध्य प्रदेशातल्या कटनीमध्ये घडलेली ही दुर्घटना. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. प्रशांत, ही दुर्घटना कधी घडली आणि आतापर्यंतचे अपडेट्स काय आहेत? महत्वाचं म्हणजे ही दुर्घटना आहे. काल रात्री उशिरा एक घटना घडलेली आहे आणि सोबतच या घटनेमध्ये 9 कामगार अडकून पडल्याची माहिती मिळाली होती. त्यामध्ये 5 लोकांना बाहेर काढण्यामध्ये एसडीएफ आपलं यश आलेलं आहे. एसडीआरएफ हे जे आहे एनडीआरएफच्या धर्तीवर तयार करणारं राज्य सरकारचं एक प्रकारचं बचाव पथक असतं आणि त्यांच्या माध्यमातून ही जी टनल आहे, ही जी टनल तयार होत आहे त्यामध्ये अचानक टनल ज्या पद्धतीनं कोसळली आणि त्यामध्ये जवळपास 9 कामगार अडकून पडल्याची माहिती मिळाली होती. घटनास्थळी लवकरात लवकर इथे बचाव पथक पोहोचलं आणि त्यांनी युद्धस्तरावरती कामगारांना वाचवण्यास सुरुवात केली बचाव पथकाच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 कामगारांना वाचवण्यामध्ये यश आले आहे. अजूनही 4 कामगार या खास करून जी टर्म आहे तिथे अडकून पडल्याची माहिती मिळालेली आहे. अजून लवकरात या संदर्भात अजूनही माहिती स्थानिक कटनीचे जिल्हाधिकारी लवकर देते अशी आणि या संदर्भात त्यांनी ट्विट करून या प्रकारची माहिती दिली की 5 कामगारांना वाचवण्यामध्ये यश आलं. जी प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आता बातमी जळगावातून. एका शिक्षकाला तिथे रेडिओची प्रचंड आवड होती आणि त्यांच्या आवडीचं छंदामध्ये रूपांतरण झालं. मग काय, त्यांच्या घरी रेडिओचा संग्रहच तयार झाला. त्यांच्या या संग्रहामध्ये 150 पेक्षा जास्त रेडिओचा समावेश आहे. तर कसा आहे त्यांचा रेडिओचा संग्रह पाहूयात या खास रिपोर्टमधून. हा रेडिओचा आवाज तुम्ही अनेकदा ऐकला असेल. सिग्नल आल्यानंतर मग रेडिओवरची गाणी सुद्धा ऐकली असतील. काही दशकांपूर्वी रेडिओवरची गाणी आणि बातम्या सुद्धा ऐकल्या जात होत्या. प्रत्येकाच्या घरी रेडिओ हा होताच. मात्र आता नवे नवे शोध लागले आणि रेडिओचा तो जमाना काहीसा मागे पडला. रेडिओचा हा आवाज आता फार कमी ऐकू येतो. मात्र जळगावातल्या सेवानिवृत्त शिक्षक सतीश पाटील यांच्या घरी रेडिओचा आवाज आजही कानी पडतो. रेडिओ लहरींचा सोर्स मिळत नाही. जोपर्यंत आकाशामध्ये रेडिओ लहरी राहत नाही तोपर्यंत तो रेडिओ लहरीचं रूपांतर ध्वनी लहरींमध्ये करू शकत नाही. म्हणून रेडिओ आणि रेडिओ ट्रान्समीटर
की ज्यातून रेडिओ लहरींचं उत्सर्जन होतं. असे दोघी गोष्टी जेव्हा असतील तेव्हाच त्याला रेडिओ संच असं म्हटलं जातं. आता हे दृश्य बघून हे रेडिओचं दुकान तर नाही ना असा तुमचा समज होईल. पण हे रेडिओचं दुकान नाही तर हा रेडिओंचा संग्रह आहे. त्यांच्याकडे पहिल्या रेडिओ पासून ते आतापर्यंतचे रेडिओ सुद्धा आहेत. 2000 सालापर्यंत जे रेडिओ तयार झाले ते सगळे रेडिओ माझ्याकडे आहेत. हे रेडिओ मला एकच वेळेस मिळाले नसून वेगवेगळ्या कालावधीमध्ये, साधारणतः मी ज्यावेळेस 1975 सालापासून हा छंद सुरू केला, माझे अनेक मित्रमंडळी, नातेवाईक किंवा जुन्या दुकानांमधून हे रेडिओ मिळवले. सतीश पाटील यांच्याकडच्या संग्रहात तब्बल 150 पेक्षा जास्त रेडिओ आहेत. लहानपणी ते रेडिओवरचे वेगवेगळे कार्यक्रम ऐकायचे. तेव्हापासूनच त्यांना रेडिओचा छंद जडला. संध्याकाळच्या वेळेस तो रेडिओ मी पटांगणामध्ये टेबलावर ठेवून मग शेतकरी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमांचा लाभ वगैरे घेत, बाजारभाव वगैरे बघत. तेव्हापासून मला या रेडिओचा छंद लागला आणि मी अनेक प्रकारचे रेडिओ गोळा करायला सुरुवात केली. पुढे नोकरी लागल्यानंतर मग हा छंद, हा व्यासंग वाढतच गेला. आज माझ्याकडे जगातल्या जवळपास सर्व कंपन्यांचे नामांकित रेडिओ आहेत. आज तंत्रज्ञानात मोठी क्रांती झाली आहे. त्यामुळे रेडिओची जागा ही सुद्धा इतर माध्यमांनी घेतली. मात्र गेल्या काही दशकात रेडिओचं जे महत्त्व होतं ते अजिबात विसरून चालणार नाही. त्यामुळे रेडिओंचा हा संग्रह त्याचीच आठवण करून देतो. शिला कुठलंच मोल नसतं याचाच प्रत्यय जळगाव शहरात आलाय. निवृत्त शिक्षक सतीश पाटील यांनी एक नव्हे तर तब्बल 150 रेडिओ त्यांच्या संग्रहालयात जतन करून ठेवलेत. नवीन पिढीला आदर्श ठरेल असाच या निवृत्त शिक्षकाची एकच चर्चा जळगावात आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. आणि यासोबतच वेळ झाली नमस्ते महाराष्ट्रमध्ये आता इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा.